इतक्या ताज्या टवटवीत कैऱ्या आहे आणि या कैऱ्यांपासून वर्षभर टिकणारं आपण काहीच बनवलं नाही असं अजिबात होत नाही. जॅमच्या नावावर आपण मुलांना फक्त प्रिझर्वेटिव्ह भरपूर सारे कलर असलेले फ्रूट जॅम देत असतो. ते टाळण्यासाठी वर्षभर टिकणारा परफेक्ट रसरशीत असा गुळांबा करणार आहोत. गुळांबा केल्यावर तो वर्षभर छान टिकावा, फ्रीजशिवाय त्यासाठी कसा शिजवावा हे सगळं मी पुढे सांगणार आहे. कसं चेक करायचं जेणेकरून कडक होणार नाही ते सगळं पाहूया. तत्पूर्वी इथे मी 1 किलो तोतापुरी कैरी घेतली. कैरी स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडाने पुसून कोरडी केली. त्यानंतर ताट, सुरी, पिलर, आपली हातं सगळं स्वच्छ कोरडं असावं, पाण्याचा अंशसुद्धा इथे नको. आता या कैऱ्यांचे साल काढून घ्यायचे. गुळांब्याच्या मागची गोष्ट सांगायची झाली ना तर मंडळी काय झालं माहिती आहे का? हा गुळांबा आता मी तिसऱ्यांदा बनवायला घेतला आहे, कारण दिल्लीमध्ये कैऱ्या व्यवस्थित मिळतच नव्हत्या. कधी आतून पिकलेल्या निघायच्या, कधी अर्ध्या कच्च्या निघायच्या. आता ह्या महाराष्ट्रातनंच कैऱ्या मागवल्या आणि मस्त गुळांबा करते, इतका सुंदर होतो. सगळ्या कैऱ्यांचे साल काढून घेतले. इथे किसणी घेतली, अशी मध्यम होलची किंवा जाड होलची वापरायची. खूप बारीक होलची किसणी वापरायची नाही, नाहीतर गुळांब्याचा खूप लगदा होतो. आता लांब लांब छान लच्छेदार गुळांबा व्हावा त्यासाठी फक्त वरतून हात खाली असा किसत न्यायचा. वर खाली करायचं नाही. हात उचलायचा, वरतून खाली, परत उचलायचा, वरतून खाली, म्हणजे असा लांबसर लच्छेदार आपला गुळांब्याचा किस तयार होतो, म्हणजे कैरीचा किस. तर मध्यम होलच्या किसनीने तसा होतो. आता जाड होलच्या किसनीने करून पाहूया, मग जो छान वाटेल तो करू. तर इथे मला जाड होलच्या किसनीने केलेला हा कैरीचा किस जास्त छान वाटतोय, म्हणून म्हणजे सगळ्याच कैऱ्या मी या पद्धतीने किसून घेणार आहे. फक्त किसताना एक गोष्टीची काळजी घ्यायची की कैरीचा आतला बाठा तयार झालाय की ती व्यवस्थित पहा. कधी कधी आतली कोवळी असली तर ती किसली जाते आणि ती कडवट लागते, ती किसली जायला नको, इतकी काळजी घ्या. चला, इथे मी संपूर्ण 1 किलो कैरी किसून घेतलेली आहे. छान लांबसडक लच्छेदार किस झालेला आहे आणि कैरी समोर आहे आणि मी खाल्ली नाही असं कधी होणारच नाही. चला, आता झटकीपट 15 मिनिटात तयार होणारा वर्षभर टिकणारा गुळांबा करण्यासाठी कढई घेतली, स्वच्छ कोरडी असावी. 1 टीस्पून साजूक तूप घातलं. छान फ्लेवरफुल सुगंधित गुळांबा होण्यासाठी 1 इंच दालचिनी आणि 4 ते 5 लवंगा घालायच्या आणि 10-12 काजूच्या पाकळ्या घातल्या. तुम्हाला नको असेल काजू पाकळ्या आणि हे खडे मसाले तर तुम्ही स्किप करू शकतात, पण याने छान असा सुगंध येतो गुळांब्याला आणि चवही छान लागते. काजू हलक्या तांबूस रंगावर परतले. आता हा संपूर्ण कैरीचा किस यामध्ये घालायचा. इथे गॅस मी मोठाच ठेवला आहे. शक्यतो जरा जाड तळाची कढई वापरायची, म्हणजे पुढे आपण गूळ घालणार आहोत तर तो करपत नाही आणि गुळांबासुद्धा व्यवस्थित शिजला जातो. संपूर्ण आपण इथे कैरीचा किस घातलेला आहे. त्याला तुपामध्ये मिनिटभर आपण परतून घेऊया, म्हणजे छान असं तूप एकसारखं लागलं जातं. छान मिनिटभर परतून घेते. कैरीचा किस मिनिटभर परतून घेतला. आता बारीक फोडून घेतलेला गूळ घेतलाय. तुम्ही किसूनही घेऊ शकतात, पण हा मऊ आहे म्हणून मी फोडून घेतला. 1 किलो कैरी होती. तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते, छान गोडसर असते. त्यासाठी इथे मी 600 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, म्हणजे अर्धा किलो आणि वरतून एक मूठभर फोडलेला गूळ एक्स्ट्रा, असं 600 ग्रॅम मी घेतलेला आहे. आणि ते प्रमाण परफेक्ट झालं होतं, कारण कैरी खूप आंबट नव्हती. हे सगळं आता आपण मोठ्या आचेवर व्यवस्थित एकजीव करायचं. जोपर्यंत गूळ संपूर्ण विरघळत नाही तोपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा. आता इथे तुम्ही वापरलेली कैरी खूप आंबट असेल तर जितकी कैरी तितका तुम्ही गूळ घातला तरीही चालतो, पण मी सांगेल शक्यतो तोतापुरी कैरी वापरा, जेणेकरून जास्त गूळ घालावा लागत नाही. इथे आपला गूळ संपूर्ण विरघळलाय. आता गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर हा गुळांबा शिजवायचा आहे. याला मध्ये मध्ये तळापासून मिक्स करत राहायचं. तर इथे मस्त हा रटरट शिजतोय. गॅस खूप कमी नको आणि खूप मोठा नको, मध्यम ठेवायचा. गूळ आंबा शिजायला ठेवून एक 5 ते 7 मिनिटे झालेले आहे. थोडासा याचा पाक आटलेला आहे. 1 तारी पाक होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. त्याचं कारण वगैरे सगळं पुढे सांगेल, फक्त मध्ये मध्ये हलवत राहायचं. संपूर्ण गूळ विरघळल्यानंतर हा गुळांबा तयार व्हायला मला 15 ते 18 मिनिटे लागली. गॅसच्या आचेनुसार थोडाफार वेळ कमी जास्त लागेल. आधी किती ओलसर होता आणि आता इथे पहा, एकूण 18 मिनिटांनंतर अजिबात कडेला तुम्हाला पाणी
दिसत नसेल आणि याची जॅमसारखी कन्सिस्टन्सी झाली आहे, गार झाल्यावर हा अजून घट्ट होतो आणि मला खात्री आहे हा झालेला आहे. फक्त तुम्हाला चेक करायचं असेल तर कसं करायचं ते सांगते. सुरुवातीला पहा कैरीचे लच्छे पांढरे दिसत होते, आता ट्रान्सपरंट दिसत आहे, म्हणजे गुळांबा परफेक्ट झाला आहे. दुसरी खूण म्हणजे हा थेंब पडतोय आणि तो एक तार धरून पडतोय, म्हणजे एकतारी पाक आपला गुळाचा तयार झालेला आहे. असा एकतारी पाक झाल्यानंतर आपण गुळांबा ठेवला की तो वर्षभर फ्रीजशिवाय छान टिकतो. जर तुम्हाला चमच्याने तार समजत नसेल तर थोडासा पाक घ्या, फुंकर मारून गार करा आणि छान एकतारी होतोय हे पहा. एकतारी झाला की गॅस बंद करायचा. यापेक्षा जास्त शिजवू नका, नाहीतर गार झाल्यानंतर तो रसरशीत न राहता कडक होऊन जातो आणि मग खायची मजा येत नाही. रंग काय सुरेख आलेला आहे ना. मस्त हा चटपटीत गुळांबा तयार झाला होता. गरमागरम चपातीवर असा लावून रोल करून खाल्ला ना तरी मुलांना खूप आवडतो. पहा तार किती छान होते ना. अशीच तार होऊ द्यायची, म्हणजे गुळांबा परफेक्ट शिजतो, कडक होत नाही किंवा सैल राहत नाही. जर एक तारी पाक झाला नाही तर तो वर्षभर टिकत नाही. आता फॅन वगैरे काहीच न लावता याला नॅचरली संपूर्ण गार होऊ द्यायचा. तर मंडळी साधारण हा गुळांबा गार व्हायला 2 तास लागले. यावर झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही, याला हवेशीर गार होऊ द्यायचा. संपूर्ण गार झाला की मगच हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. वर्षभर मस्त टिकतो. खायला छोट्याशा बरणीत काढून ठेवायचा किंवा घेताना स्वच्छ चमचा स्वच्छ हाताने घ्यायचा. ओला चमचा हात लागू द्यायचा नाही, म्हणजे याला बुरशी लागत नाही, खराब होत नाही. फक्त किचनमध्ये डायरेक्ट ऊन येतं अशा जागेवर ठेवायचं नाही, थंड जागेवर ठेवायचं. लोणचं वगैरे आपण कसं ठेवतो त्या पद्धतीने. तुम्हीसुद्धा कैरीचा सीझन संपायच्या आत हा मस्त रसरशीत गुळांबा जरूर ट्राय करा. आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. एक महत्त्वाची टिप, कैऱ्या निवडताना त्या छान पांढऱ्या कच्च्या असाव्या, आतून अजिबात पिवळसर असलेली कैरी वापरायची नाही. जरूर करा.